सिल्लोड तालुक्यात कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक. चढ्या भावानं करत आहे खतांची विक्री. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश अपार यांना दिलं निवेदन. सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून. सिल्लोड तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून खते आणि बियाण्यांची शासनानं निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केली जात असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या अत्यंत गंभीर प्रकाराबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना पक्षाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर निलेश अपार यांना लेखी तक्रार निवेदन देऊन सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील काही कृषी सेवा केंद्र धारकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं प्राप्त होत आहेत. या केंद्रांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना खत उपलब्ध नाही असे सांगून जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातोय. जर जास्त पैसे देणार असाल तरच खत मिळेल, अन्यथा खत मिळणार नाही अशी सक्ती केंद्र चालकांकडून केली जात असल्याच्या तक्रारी त्रस्त शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षाकडे केल्यात. विशेष म्हणजे या कृषी सेवा केंद्र चालकांवर तालुका कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताही वचक राहिलेला दिसून येत नाही. त्यामुळे या कृषी सेवा केंद्र चालकांचे आणि कृषी अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला. दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय की अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांकडून फार्मर आयडीची माहिती घेऊन सुद्धा योग्य सेवा दिली जात नाहीये. पक्के जीएसटी बिल न देता केवळ कच्च्या पावत्यांवर व्यवहार केले जात असून विक्री व्यवहारांची अधिकृत नोंदणी ठेवली जात नसल्याची दाट शक्यता. तसेच शेतकऱ्यांनी युरिया खताची मागणी केल्यास त्यांना इतर अनावश्यक खते आणि उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केली जाते. हा प्रकार खत नियंत्रण आदेश, बियाणे नियंत्रण नियम तसेच ग्राहक संरक्षणाशी संबंधित सर्व नियमांचे सरळ उल्लंघन करणारा असून शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बेजबाबदार कृषी सेवा केंद्रांची तातडीने तपासणी आणि खत बियाण्यांच्या साठ्याची पडताळणी करावी. चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. पक्की बिले न देणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करावी. तसंच युरियासोबत इतर खतांची सक्ती करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने निलंबित करावे किंवा रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसंच दोषींना अभय देणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्यांचीही चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष अजित पाटील, विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, शिवसेना नेते संजय कळात्रे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडे, प्रसिद्धी प्रमुख दशरथ सुरडकर, शहर प्रमुख मच्छिंद्र धाडगे, उपशहर प्रमुख किशोर लोखंडे, शेख शाकेर, सुरेश थोरात, शिवा गौर, अमोल शिंदे, पंकज कांबळे, शेख अखिल शेख बाबू, सुधाकर सोनावणे, समाधान भोटकर, अरुण पाटील, सोहेल मिर्झा, भगवान खळदकर यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.